Good morning, student. Standard 8, subject mathematics. Topic number 7, variation. In variation, we have to see. Direct variation. In direct variation, we have to take the term, one term x, another term काय सांगितलं होतं त्या ठिकाणी y. आपण काय सांगितलं होतं x direct variation. काय सांगितलं होतं त्या ठिकाणी y which we have to return in mathematical form in this way, that is x direct variation काय घेतलं y. This is a symbol of the काय त्या ठिकाणी variation. Then we have to say that is this variation symbol आपण काढला. We have taken काय घेतलं is equal to. Then we have taken something constant, that is this k घेतला. This k which is a constant of काय घेतला त्या ठिकाणी variation. And we have to get the formula, that is x upon y which is equal to काय घेतला त्या ठिकाणी k घेतला. x upon y which is equal to k is the काय सांगितलं त्या ठिकाणी is the equation of काय घेतलं त्या ठिकाणी variation. जे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला काय मिळालं त्या ठिकाणी x upon y which is equal to काय घेतलं त्या ठिकाणी k घेतलं. म्हणजे x is equal to ky मीन्स म्हणला k मीन्स जो आहे तो काय घेतला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन घेतला. x upon y which is equal to काय घेतला त्या ठिकाणी k is the equation form of काय सांगितलं त्या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशनचा हा आपल्याला इक्वेशन फॉर्म त्या ठिकाणी मिळालेला आहे. टुडे वी हॅव टू सी प्रॅक्टिस सेट 7.1. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. म्हणजे पहिला प्रश्न आपल्याला काय सांगितलंय जी खाली आपल्याला फॉलोइंग स्टेटमेंट दिलेले आहेत युजिंग द काय करायचं त्या ठिकाणी सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहे. फर्स्ट एक्झाम्पल हिअर वी हॅव टू टेकन इन प्रॅक्टिस सेट 7.1. त्यातला काय घेतलं होतं राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. फर्स्ट घेतलाय सर्कमफरन्स विच इज डिनोटेड बाय द लेटर सी ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी रेडियस आहे. म्हणजे आम्हाला हे काय करायचे सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आपण इथे लिहूया सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल which is denoted by the letter काय सांगितलं त्या ठिकाणी C. then सांगितलं radius of a circle which is denoted by the letter काय सांगितलं R. म्हणजे सर्कमफरन्स ऑफ सर्कल कुठल्या अक्षराने दाखवला C न आणि रेडियस ऑफ सर्कल कुठल्या अक्षराने दाखवला R न. आणि मग त्यांच्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन कॉमन द्यायचं. सांगताना काय सांगितलं सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी रेडियस. म्हणजे आम्ही लिहिताना काय लिहिणार सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी रेडियस. म्हणजे आपण या पद्धतीनं इथं सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये ते काय केलेलं आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे लिहिलं कसं सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी रेडियस ऑफ अ सर्कल. सेकंड क्वेश्चन हिअर वी हॅव टेकन कंप्लीट द फॉलोइंग टेबल कन्सिडरिंग दॅट द कॉस्ट ऑफ ॲपल्स अँड देअर नंबर्स आर इन काय सांगितलं त्या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशन. Here we have to take one table, that is number of apples which is denoted by the letter x and cost of the apples which are denoted by the letter काय सांगितले त्या ठिकाणी y. Here we have to take some value here. number of apples 1 आहे ते त्याची कॉस्ट किती आहे त्या ठिकाणी 8 आहे. number of apples 4 झाले ते त्याची व्हॅल्यू काय झाली 32 झाली. जर कॉस्ट ऑफ ॲपल्स 56 असतील तर तिथे नंबर्स ऑफ ॲपल किती असतील हे फाइंड आउट करायचं आहे. नंबर ऑफ ॲपल्स किती दिले त्या ठिकाणी 12. त्यांची कॉस्ट या ठिकाणी आपल्याला काढायची आणि इथं काय दिले आपल्याला हिअर वी हॅव टू गिवन दॅट कॉस्ट ऑफ द ॲपल्स हिअर वी हॅव टू गिवन काय दिले त्या ठिकाणी 160. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ काय करणार आहे त्या ठिकाणी ॲपल्स. फर्स्ट हिअर वी हॅव टू रिटर्न दॅट नंबर ऑफ ॲपल्स विच इज डिनोटेड बाय द लेटर काय सांगितले त्या ठिकाणी x सांगितले आणि काय सांगितले त्या ठिकाणी कॉस्ट ऑफ ॲपल्स which is denoted by the letter काय सांगितलं त्या ठिकाणी y. आता त्याच्यामध्ये काय सांगितले कॉस्ट ऑफ ॲपल्स अँड देअर नंबर्स आर इन काय सांगितले त्या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशन. देअरफॉर हिअर वी हॅव टू रिटर्न एक्स डायरेक्ट व्हेरिएशन काय घेतलं त्या ठिकाणी y घेतलं. देन काय सांगितलं x विच इज इक्वल टू वी हॅव टू टेकन समथिंग कॉन्स्टंट, दॅट इज कॉन्स्टंट काय घेतलं वी हॅव टेकन हिअर k अँड काय आलं त्या ठिकाणी y. हिन्स फेअर काय सांगणार त्या ठिकाणी फेअर k is constant of काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेरिएशन.
म्हणजे के हा काय झाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि हेच आपण सांगणार आहे एक्स अपॉन वाय विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी के विच इज द काय सांगितलं त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशनचं इक्वेशन काय मिळालं आम्हाला एक्स अपॉन वाय विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी के म्हणजे आम्हाला व्हेरिएशन एक नंबर ऑफ ॲपल्स डायरेक्ट व्हेरिएशन ऑफ काय सांगितलं वाय. आता हिअर वी हॅव टू टेकन दॅट इज काय घेतलं फर्स्ट घेतलं तर इथं 1 अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 8 घेतलं मीन्स काय सांगणार 1 एक्स अपॉन वाय विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी 1 अपॉन 8 व्हॅल्यू मिळाली राईट म्हणजे इथं केची व्हॅल्यू काय मिळाली 1 अपॉन 8 मिळाली. सेकंड एक्झाम्पल घेतलं तर एक्स अपॉन वाय विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी 4 अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 32 घेतलं राईट मीन्स 4 1 जा 4 4 8 जा काय मिळालं आपल्याला त्या ठिकाणी 32 मिळालं विच इज इक्वल टू 1 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 8 म्हणजे एक्स अपॉन वाय विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी के म्हणजे के हॅविंग व्हॅल्यू आम्हाला काय मिळालं के हॅविंग व्हॅल्यू 1 अपॉन 8 मिळालं. हिअर ऑल्सो के हॅविंग व्हॅल्यू काय मिळालं त्या ठिकाणी 1 अपॉन 8 म्हणजे रेशो रिमेन्स काय राहिला त्या ठिकाणी कॉन्स्टंट म्हणजे एक्स अपॉन वाय विच इज इक्वल टू के सांगितलं के विच इज अ कॉन्स्टंट सांगितलं आणि दिस रेशो रिमेन्स काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट म्हणजे इन फर्स्ट एक्झाम्पल एक्स अपॉन वाय विच इज इक्वल टू 1 अपॉन 8 आणि इन सेकंड एक्झाम्पल एक्स अपॉन वाय विच इज इक्वल टू काय आलं 1 अपॉन 8 मीन्स दिस रेशो रिमेन्स काय राहिला त्या ठिकाणी कॉन्स्टंट मीन्स हिअर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू के विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी दॅट इज द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट ऑफ काय मिळालं त्या ठिकाणी व्हेरिएशन म्हणजे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू काय मिळाली आम्हाला त्या ठिकाणी 1 अपॉन 8 मिळाली. आता आपल्याला काय करायचे रिमेनिंग व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करायचे. रिमेनिंग व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना फर्स्ट हिअर वी हॅव टू टेकन देन थर्ड एक्झाम्पल घेतलं थर्ड एक्झाम्पलमध्ये एक्स अपॉन वाय इज इक्वल टू काय घेतला के घेतला हेन्स एक्स अपॉन वाय विच इज इक्वल टू वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाल्या 8 मिळाली म्हणजे केची व्हॅल्यू किती मिळाली 1 अपॉन 8 मिळाली. हेन्स आता इथे एक्सची व्हॅल्यू माहीत नाही देअरफॉर वी हॅव टू रिटर्न एक्स ॲज इट इज देन वाय हॅविंग व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 56 विच इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी 1 अपॉन 8 म्हणजे एक्स अपॉन 56 विच इज इक्वल टू 1 अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 8. मग आपण काय करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया म्हणजे 8 ने एक्सला मल्टिप्लाय करायचं आणि 56 न 1 ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे एक्स इंटू 8 केलं तर काय ना 8 इंटू एक्स विच इज इक्वल टू 56 इंटू काय आलं त्या ठिकाणी 1 हेच काय मिळालं 8 इंटू एक्स विच इज इक्वल टू 56 1 काय आलं त्या ठिकाणी 56 मिळालं म्हणजे 56 एकी काय मिळालं 56. आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची करायची आहे एक्सची म्हणून हा एक्स विच इज इक्वल टू 8 इंटू इकडे गेल्यावर काय होणार राईटला गेल्यावर डिवाइड होणार राईट मीन्स काय जाणार 56 अपॉन काय आलं त्या ठिकाणी 8 हेन्स एक्स इज इक्वल टू 8 ने डिवाइड करू 8 1 जा 8 8 7 जा आपल्याला काय मिळालं त्या ठिकाणी 56 म्हणून वी हॅव टू गेट द व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू किती मिळाले त्या ठिकाणी 7. देअरफॉर हिअर वी हॅव टू रिटर्न द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी एक्सची जी व्हॅल्यू आहे ती किती मिळाली आम्हाला त्या ठिकाणी 7 म्हणजे आम्हाला एक्सची व्हॅल्यू 7 मिळाली. केव्हा मिळाली जेव्हा वायची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 56 आहे त्यावेळी. त्यानंतर आम्ही पुढचं एक्झाम्पल घेणार त्या ठिकाणी पुढची व्हॅल्यू कोणाची काढायची फोर्थ मध्ये या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ ॲपलची संख्या दिल्या किती दिल्या 12. मग चौथं उदाहरण आपण घेऊया एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के घेतला हेन्स एक्स अपॉन वाय विच इज इक्वल टू केची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला त्या ठिकाणी 1 अपॉन 8 मिळाली राईट. आता इथे काय सांगितलंय एक्स हॅविंग व्हॅल्यू किती आहे 12 वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची देअरफॉर वी हॅव टू रिटर्न वाय ॲज इट इज विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी 1 अपॉन काय आलं त्या ठिकाणी 8 राईट. मग आपण काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 ने या 12 वर मल्टिप्लाय करायचं वाय ने कुणाला करायचं 1 ला करायचं राईट. देन काय आलं त्या ठिकाणी 12 इंटू 8 विच इज इक्वल टू 1 इंटू काय आलं त्या ठिकाणी वाय राईट. मग आता आपण इथे घेऊया हेन्स आपण घेतो हेन्स 12 8 जा करायचं बरोबर आहे. मग 12 8 जा किती येते त्या ठिकाणी 96 येते बरोबर. 12 8 जा 96 विच इज इक्वल टू 1 इंटू वाय किती आलं त्या ठिकाणी वाय मीन्स हिअर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू ऑफ वाय विच इज इक्वल टू किती मिळालं त्या ठिकाणी आपल्याला 96 म्हणजे जेव्हा आपल्याला नंबर ऑफ ॲपल्स किती होते त्या ठिकाणी 12 होते तर नंबर ऑफ ॲपल्स 12ची
कॉस्ट किती झाली, कॉस्ट ऑफ ॲपल्स विच इज इक्वल टू काय झालं त्या ठिकाणी 96, म्हणजे ही व्हॅल्यू आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. देन वी हॅव टू सॉल्व काय झालं त्या ठिकाणी लास्ट एक्झाम्पल. लास्टमध्ये काय सांगितलंय, इन फिफ्थमध्ये एक्स अपॉन वाय इज इक्वल टू काय घेतलंय त्या ठिकाणी के, राईट. के मीन्स कोण घेतलाय, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. मीन्स एक्स अपॉन वाय, के हॅविंग द व्हॅल्यू काय मिळाली आम्हाला त्या ठिकाणी 1/8 ही व्हॅल्यू मिळालेली आहे. हिन्स आता एक्सची व्हॅल्यू माहित नाही, देअरफॉर वी हॅव टू रिटर्न एक्स ॲज इट इज. वाय हॅविंग व्हॅल्यू किती आहे 160, दिस व्हॅल्यू वी हॅव टू सबस्टिट्यूटेड हियर. जे एक्सची व्हॅल्यू माहित नाही म्हणून एक्स लिहिलं, वायची व्हॅल्यू किती आहे 160, देअरफॉर वी हॅव टू रिटर्न हियर 160 विच इज इक्वल टू काय आलं 1/8 आहे. देन वी हॅव टू टेकन द प्रोसेस काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मीन्स काय आलं 8 इंटू एक्स विच इज इक्वल टू 160 इंटू काय आलं त्या ठिकाणी 1, राईट. आता मल्टिप्लिकेशन केलं, मल्टिप्लिकेशनमध्ये काय मिळतं, हेच 8 इंटू एक्स विच इज इक्वल टू 161चा किती मिळाला आपल्याला 160 इथं मिळालं, कळते. म्हणजे 161चा 160, हिन्स एक्सची व्हॅल्यू काढायची, हा 8 मल्टिप्लाय होता, इकडे गेल्यावर काय होणार आहे डिवाइड होणार. देअरफॉर 160 अपॉन काय आलं त्या ठिकाणी 8, राईट. हिन्स एक्स इज इक्वल टू 8 1 जा 8, 8 2 जा किती मिळालं त्या ठिकाणी 16 आणि हा काय आला 0. देअरफॉर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 20. मीन्स काय सांगितलं, कॉस्ट ऑफ ॲपल किती होते त्या ठिकाणी 160, म्हणजे कॉस्ट ऑफ 160 ॲपल असेल तर तिथं नंबर ऑफ ॲपलची संख्या किती होणार आहे त्या ठिकाणी 20 आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 20. आता हे एक्झाम्पल आपलं बरोबर आहे किंवा नाही ते आपण टॅली सुद्धा करून त्या ठिकाणी बघू शकतो. कशा पद्धतीनं, तर आपण इथे टॅली करून बघूया. जर आपण घेतला पहिला रेशो मला काय दिला होता 1/8 दिला, दुसरं काय दिलं आपल्याला व्हॅल्यू मिळाली 4/32 ही व्हॅल्यू अगोदरच दिलेली होती. थर्ड व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली 7 काय केलं त्या ठिकाणी 56. फोर्थ व्हॅल्यू काय मिळाली 12 काय मिळालं 96 मिळालं आणि लास्ट याच्यामध्ये काय मिळालं 20 काय मिळालं त्या ठिकाणी 160. आता केची व्हॅल्यू खरंच बरोबर आहे किंवा काय आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. हा 1/8 आहे असंच ॲज इट इज. 4 1 जा 4, 4 8 जा काय झालं त्या ठिकाणी 32, 7 1 जा 7, बरोबर आहे. 7 8 जा किती झालं त्या ठिकाणी 56, 12 1 जा 12, 12 8 जा किती झालं त्या ठिकाणी 96, 12 8 96 पण म्हणजे 12 8 जा किती झालं 96. हा 0ला हा 0 कॅन्सल झाला, 2 1 जा 2, 2 8 जा काय झालं त्या ठिकाणी 60. मीन्स हिअर वी हॅव टू गेट द रेशो काय मिळालं 1/8 which is equal to 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 1/8. म्हणजे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची जी व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट मिळाली आणि मग ती व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला केची व्हॅल्यू 1/8 हा सगळ्या रेशोमध्ये मिळाली. म्हणजे आपण सोडवलेलं एक्झाम्पल कसं आहे त्या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे आम्हाला इथं नंबर ऑफ ॲपलची संख्या दिली होती काही वेळेला आणि आम्हाला फाइंड आउट काय करायचं सांगितलं होतं कॉस्ट ऑफ ॲपल. काही वेळेला आम्हाला कॉस्ट ऑफ ॲपलची व्हॅल्यू दिली होती आणि आम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं होतं नंबर ऑफ ॲपलची संख्या. म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशनच्या फॉर्ममध्ये आपण ते एक्झाम्पल घेऊन एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिअर वी हॅव टू टेकन नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज इफ एम डायरेक्ट व्हेरिएशन एन अँड वेन एम इज इक्वल टू 154 एन इज इक्वल टू 7 फाइंड द व्हॅल्यू ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी एम वेन एन इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 40. म्हणजे इन दिस एक्झाम्पल वी हॅव टू टेकन दॅट इज एम डायरेक्ट व्हेरिएशन काय सांगितलं त्या ठिकाणी एम डायरेक्ट व्हेरिएशन कोणाचं आहे एनचं आहे. एम डायरेक्ट व्हेरिएशन एन असेल तर वी हॅव टेकन सम कॉन्स्टंट घेणार एम इज इक्वल टू के इंटू काय आलं त्या ठिकाणी एन फेअर के इज काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ काय घेतला त्या ठिकाणी व्हेरिएशन. म्हणजे के हा काय झाला त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन झाला. आता आम्ही काय सांगितलं हेच एम अपॉन एन विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी के विच इज द काय सांगणार त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ काय सांगणार त्या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशनचं इक्वेशन काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी एम अपॉन एन विच इज इक्वल टू काय मिळालं के. आता पहिल्यांदा काय सांगितलं फर्स्ट पेन एम इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 154
अँड n इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 7. आता m ची व्हॅल्यू माहित आहे, n ची व्हॅल्यू माहित आहे, म्हणजे m आणि n ची व्हॅल्यू माहित असेल तर वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द काय करणार त्या ठिकाणी k, दॅट इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. हेन्स आपण इथं लिहूया m अपॉन n विच इज इक्वल टू काय लिहिलं त्या ठिकाणी k. देन आपण या ठिकाणी लिहूया हेन्स m हॅविंग व्हॅल्यू किती आहे 154, ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करू 154 अपॉन n हॅविंग व्हॅल्यू किती आहे 7, हे आपण इथे ठेवू विच इज इक्वल टू काय लिहिलं त्या ठिकाणी k. म्हणजे बघा m ची व्हॅल्यू 154 सबस्टिट्यूट केली आपण, n ची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट केली 7 विच इज इक्वल टू k. आता आपण k ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. 7 1 जा 7, 7 2 जा किती आलं त्या ठिकाणी 40, रिमेनिंग 1 आणि 7 2 जा किती आलं त्या ठिकाणी 40 मीन्स 22 विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी k. म्हणजे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन जे आहे त्या कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला त्या ठिकाणी 22 ही व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्यात आता आपल्याला दुसरं काय सांगितलं व्हॅल्यू फाइंड आउट करायचं सांगितलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ m किंवा पेन n इज इक्वल टू 14 then m इज इक्वल टू व्हॉट. म्हणजे आम्हाला n ची व्हॅल्यू 14 दिल्या त्यावेळी m ची व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायची. मग अशा आपण लिहिलेलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहायचं काय m अपॉन n विच इज इक्वल टू काय लिहिलं k, m अपॉन n विच इज इक्वल टू काय लिहिलं त्या ठिकाणी k. हे इक्वेशन आपण घेतलं कळतं किंवा इथं लिहिलं m अपॉन n इज इक्वल टू k विच इज द इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन, हे आपण लिहिलं. हेन्स आता आम्हाला m ची व्हॅल्यू माहिती आहे फाइंड आउट करायची ॲज इट इज लिहून घेऊया. n ची व्हॅल्यू किती आहे 40 आणि असं लिहिलं n इज इक्वल टू 40 आणि k ची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला त्या ठिकाणी 20, म्हणजे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू किती मिळाली होती 22. हेन्स परत आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो हा n विच इज इक्वल टू 14 इंटू काय केलं त्या ठिकाणी 20. म्हणजे आता इथं तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं त्याचा डिनॉमिनेटर 1 आहे, m न 1 ला मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे m आणि 14 इंटू काय केलं त्या ठिकाणी 22. हेन्स m इज इक्वल टू मग इथं आपण हेन्स m ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो m इज इक्वल बरोबर आहे. त्या 14 ला 22 ला मल्टिप्लाय करा. आता 14 2 जा किती येते त्या ठिकाणी 28 येते, रिमेनिंग काय झालं त्या ठिकाणी 2 झालं. 14 2 जा किती झालं परत 28 झालं आणि परत हा 2 काय केलं त्याच्यामध्ये मिक्स केला तर मिळाल्यानंतर v ऑफ z व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 308. म्हणजे आम्हाला m ची व्हॅल्यू किती मिळाली त्या ठिकाणी 308 मिळाली. किंवा जेव्हा n इज इक्वल टू 14 होता त्यावेळी m ची व्हॅल्यू किती असणार आहे त्या ठिकाणी 308 इतकी व्हॅल्यू आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द कोणाची फाइंड आउट केली, एक व्हॅल्यू k ची केली आणि दुसरी व्हॅल्यू कोणाची फाइंड आउट केली m ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिअर वी हॅव टेकन नेक्स्ट एक्झाम्पल y व्हॅरीज डायरेक्टली ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ x. म्हणजे y डायरेक्टली व्हॅरीज कुणाला आहे स्क्वेअर रूट ऑफ x ला आहे. पुढे सांगितलं वेन x इज इक्वल टू 16 y इज इक्वल टू काय आहे त्या ठिकाणी 24. म्हणजे जेव्हा x ची व्हॅल्यू 16 आहे तर y ची व्हॅल्यू काय आहे त्या ठिकाणी 24 आहे. फाइंड द काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ अ व्हेरिएशन. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची एक व्हॅल्यू काढायची आहे आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट आपण इथं लिहून घेऊया y व्हॅरीज डायरेक्टली ॲज काय सांगितले त्या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी x. म्हणजे y जो आहे व्हॅरीज डायरेक्टली ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी डायरेक्टली आहे स्क्वेअर रूट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी x. आता y आपण घेऊया आहे असंच डायरेक्टली व्हेरिएशन म्हणजे डायरेक्टली घेतला स्क्वेअर रूट आपण कशात लिहितो हा त्याचा सिम्बॉल आहे स्क्वेअर रूटचा आणि कोण आहे त्या ठिकाणी x. म्हणजे इक्वेशन काय आपण काय लिहिलं इथं y डायरेक्ट व्हेरिएशन काय लिहिलं त्या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ x. कळते का बघा y काय सांगितलंय डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ काय सांगितले x. स्क्वेअर रूटचा सिम्बॉल असा आहे मग स्क्वेअर रूटमध्ये लिहिलेला हा x आहे. हिन्स आम्ही काय केलं y इज इक्वल टू वी हॅव टेकन सम कॉन्स्टंट काय घेतला k आणि इन द रूट काय घेतलं त्या ठिकाणी x घेतलं. फेअर आपण सांगितलं त्या ठिकाणी k जो आहे k इज काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेरिएशन. k हा काय झाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. परत आम्ही काय लिहिलं हेन्स y अपॉन रूट x विच इज
इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी के, म्हणजे y अपॉन रूट एक्स विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी के. हे जे आहे त्याला आपण काय म्हटलं त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ अ डायरेक्ट व्हेरिएशन. आता आपल्याला इक्वेशन काय मिळालं म्हणजे y अपॉन रूट एक्स विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी के सांगितलं. आता आपल्याला काय सांगितलं फर्स्ट पेन x इज इक्वल टू 16 y इज इक्वल टू 24. एक्सची व्हॅल्यू 16 दिल्या, वायची व्हॅल्यू 24 दिल्या आणि मग आम्हाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हेच काय y अपॉन रूट एक्स विच इज इक्वल टू काय दिलं आपण त्या ठिकाणी के. हेच y हॅविंग व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 24 अपॉन रूट एक्स मीन्स काय आलं त्या ठिकाणी 16 आलं विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी के. त्यात म्हणजे इथं वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, इथं एक्सची व्हॅल्यू इन द रूट काय घेतलं 16. हेच 24 अपॉन 16चं रूट निघतंय म्हणजे 4चा स्क्वेअर कोण आहे त्या ठिकाणी 16 आहे, म्हणजे 16चं स्क्वेअर रूट किती मिळालं मला या ठिकाणी 4 मिळालं विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी के. कळतंय म्हणजे 16चं रूट किती मिळालं मला त्या ठिकाणी स्क्वेअर रूट 4 मिळालं म्हणून आपण इथं व्हॅल्यू काय लिहिली 4 लिहिली राईट. हेच आता 4 ने डिवाइड करू, 4 1 जा 4, 4 6 जा किती मिळालं त्या ठिकाणी 24. म्हणजे हिअर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली 6 इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी म्हणजे केची व्हॅल्यू आम्हाला किती मिळाली 6 मिळाली. म्हणजे आम्हाला इथं फाइंड आउट काय सांगितलं होतं त्या ठिकाणी करायला की फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजे आम्हाला काय मिळालं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन कोण आहे के विच इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली आम्हाला त्या ठिकाणी 6 मिळाली. म्हणजे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू किती मिळाली 6 मिळाली. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहायचं आहे. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे काय लिहिलं होतं सॉरी y अपॉन रूट एक्स विच इज इक्वल टू काय लिहिलं होतं त्या ठिकाणी के. मग आम्ही काय लिहू शकतो हेच y अपॉन रूट एक्स विच इज इक्वल टू केची व्हॅल्यू किती मिळाली 6 मीन्स हिअर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू y इज इक्वल टू 6 इन द रूट काय सांगितलं त्या ठिकाणी एक्स. एक इक्वेशन काय मिळालं y इज इक्वल टू हा रूट एक्स इकडे गेल्यावर काय होणार आहे इंटू होणार आहे म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली y इज इक्वल टू 6 इंटू रूट एक्स. हे एक इक्वेशन मिळू शकते. किंवा आपण काय करू शकतो हा रूट एक्स इकडे घेऊ तर आम्हाला काय मिळणार y अपॉन 6 विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी रूट एक्स. म्हणजे रूट एक्सची व्हॅल्यू पाहिजे असेल तर आम्हाला काय मिळाली y अपॉन 6. हा इकडे इंटू होता, इकडे आल्यावर काय होणार डिवाइड आणि हा इकडे डिवाइड होता, इकडे गेल्यावर काय होणार आहे इंटू. म्हणजे इक्वेशन आम्हाला काय मिळालं y इज इक्वल टू 6 इंटू रूट एक्स आणि कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी के इज इक्वल टू 6. म्हणजे अशा पद्धतीनं डायरेक्ट व्हेरिएशनच्या फॉर्ममध्ये आपण काय करायचं पहिल्यांदा व्हेरिएशन घ्यायचं, त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन घ्यायचा, त्यानंतर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढायचं आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन नंतर ज्या व्हॅल्यू आपल्याला दिली असतील त्या सबस्टिट्यूट करायच्या आणि मग आपण त्या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी सगळ्यांनी प्रॅक्टिस सेट 7.1 काय करायचं सॉल्व्ह करायचं